श्री स्वामीराज माऊली. श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला येण्या अगोदर किमान 3 वर्ष सोलापुरात होते. या सोलापूर मधल्या त्यांच्या वास्तव्यामध्ये त्यांचे अनेक भक्त होते, पण त्यांच्याबद्दल फारशी नोंद नाहीये. आपल्याला माहिती आहे ते चिंतोपंत अप्पाटोळ. चिंतोपंत अप्पाटोळ तर सोलापुरात होतेच होते, पण त्याही पलीकडे श्री स्वामी समर्थ महाराजांना भजणारे तिथे अनेक जण होते. आणि आज आपण अशा फारसे प्रकाशित न झालेले सोलापुरातले स्वामी भक्त किंवा स्वामी भक्त घराण्यांबद्दल बोलणार आहोत. त्यांचे आपण स्मरण करणार आहोत. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्य सोलापुरात होतं आणि म्हणूनच सोलापुरात सुद्धा त्यांचे काही भक्त होते जे फारसे प्रकाशात आले नाहीयेत. आज आपण त्यांचं स्मरण करणार आहोत. भक्त मंडळी, त्यातलं सर्वात पहिलं जे प्रकर्षाने नाव घ्यावं लागेल ते नारायण भट अक्कलकोटकर. नारायण भट अक्कलकोटकरांचा स्वामी समर्थ महाराजांवरती तसं फारशी श्रद्धा नव्हती. फारशी कशाला, अजिबातच नव्हती. यांना लोक का बसतायत हेच मला कळत नाही असं ते नेहमी सर्वांना सांगत असत. अरे हा वेडा कुठेही जातो, कुठेही बसतो, कोणाकडेही जेवतो, कसलं म्हणून त्याला ताळतंत्र नाही. त्याच्यात काय ती संन्यासाची लक्षणं तुम्हाला दिसतात तेच कळत नाही. आणि त्याला भजता, वेडे हो वेडे तुम्ही, असं ते सर्वांना सांगत असत. किती त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, अहो नारायण भट तसं समजू नका, महाराज खरोखर परब्रह्म परमेश्वराचं स्वरूप आहे. तर ते ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडत असत. त्यांची निंदा मात्र सदोदित चालू असायची. स्वामी समर्थ महाराजांच्या कानावर या सगळ्या गोष्टी यायच्या, पण ते सुद्धा फारसं त्याला महत्व देत नसत. आणि म्हणून नारायण भटांचा हा स्वभाव अधिकच बळावत गेला. एक दिवशी स्वामी समर्थ महाराज सोलापूरच्या मंडई भागामध्ये उभे होते. तोच नारायण भट तिथून घोड्यावरनं पुढे येत होते. नारायण भटांनीच महाराजांना बघितलं खरं, पण बघून न बघितल्यासारखं केलं. थोडेसे पुढे काय गेले, तोच पाठी कानावरती हाक आली, अरे भटा थांब रे थांब. पाठी वळून बघतायत तर खुद्द महाराजच त्यांना हाक मारत होते. आता आणि काय, आपल्याला कशाला हा म्हातारा हाक मारतोय, असं तिरस्कार स्वरूपामध्ये त्यांनी त्यांच्याकडे बघितलं. तोच महाराज तिथूनच म्हणाले, अरे जा जा जा, बोंबलत बस बरं का, जा. नारायण भट अक्कलकोट मधल्या त्यांच्या घरामध्ये जात होते. त्यांचा वाडा अक्कलकोटला होता, पण उदरनिर्वाहार्थ ते सोलापुरात येऊन राहिले होते. कधी कधी मध्ये मध्ये सुट्टीच्या दिवसात ते अक्कलकोटला जात असत, पण वाड्यात मात्र कोणी राहत नसायचं. त्या दिवशी ते घोड्यावरनं अक्कलकोटला गेले आणि जाऊन पाहतात तो काय, अहो चोरट्याने तो वाडाच फोडलेला. सोनं नाणं पैसा अडका सगळं 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 घेऊन गेले होते. नारायण भट पूर्ण ताकफल्लक झाले होते. काय करावं हेच त्यांना कळेना. त्यांनी पोलीस कंप्लेंट सुद्धा केली. कितीतरी दिवस पोलिसांकडे जाऊन तो पिच्छा पुरवला, पण चोरटे कोण होते ते काही केल्या मिळेनात. अजिबात त्यांचं काय ठाण पट्टा लागेना. अगदी काय करावं तेच कळत नाही असं म्हटल्यावरती डोक्याला हात लावून ते त्यांच्या घरात बसले. अक्षरशः बोंबलत बसले. करणार तरी काय, काहीच करता येत नव्हतं. आणि तेव्हा त्यांना स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण झालं. आपण महाराजांना नेहमीच नावं ठेवत आलेलो आहे, कारण ते आपल्याला पटले नाहीत. पण त्याचा अर्थ असा तर नाही ना की ते साक्षात परब्रह्म परमेश्वर नसतील. निश्चितच असतील, कारण म्हणूनच ते आपल्याला बोंबलत बस म्हटल्यावरती आपण इथे अक्कलकोटला आल्यावरती आपल्यावर आज ही पाळी आलेली आहे. नारायण भटांना त्यांच्या त्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला. कान उपटू लागले, तोंडात मारून घेऊ लागले, पण काय करणार काय, झालेली गोष्ट होऊन गेली होती. आता फक्त एकच होतं, आणि ते म्हणजे सोलापुरात जाऊन महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवून त्यांची माफी मागणं.
आणि त्यांनी तसंच केलं. ते लागले सोलापुरात आले. महाराजांना त्यांनी शोधलं, कारण महाराज कुठे कधी कुठेही असत. महाराजांची जेव्हा भेट घडली, महाराजांचं ज्याला दर्शन घडलं, त्या नारायण भटाने महाराजांच्या चरणावरती डोकं आपटून आपटून आपली क्षमा मागितली. मी तुम्हाला विनाकारण नावं ठेवत गेलो, विनाकारण तुमची निंदा नालस्ती केली. महाराज मला क्षमा करा. मी आजवर जे काय दुष्कृत्य केलेलं आहे त्याची मला जाण आलेली आहे आणि त्याचा मला पश्चाताप झालेला आहे. महाराज दयाघन होते हो, कारण साक्षात परब्रह्म परमेश्वर होते. सज्जन दुर्जन सर्व जण आपण त्यांचेच लेकर, नाही का? त्यामुळे नारायण भटांची त्यांना दया आली. त्यांनी नारायण भटांना उभं केलं. म्हणाले, अरे कशाला चिंता करतोस? उशिरा का असो, शहाणपण तर आलं ना. काही काळजी करू नकोस, तुझं कल्याण होईल. आजवर जे काय तुझं गेलेलं आहे ते तू दुपटीने कमवशील. तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. हे ऐकून नारायण भट जरा सुखावलेच, पण होते ते कफुल्ल. काय करणार काय? मधले कितीतरी दिवस त्यांचे असे चिंतेतच गेले. अहो, कर्म करायचं तर त्याची फळं सुद्धा भोगावी लागतातच ना. महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला होता, पण त्यांचे केलेले कर्माचं फळ त्यांना मिळण्या वाचून राहिले का? ते तर त्यांना मिळणारच होतं. हा भोग काहीशे त्यांनी महाराजांनी कमी केले असते, किंवा ते भोग भोगण्याची त्यांना शक्ती दिली असेल. जे काय असेल ते असेल. काही दिवस नारायण भट अगदी कफल्लक परिस्थितीत राहिले. जवळ पैसा नाही, काही नाही. कसे जगले असले तर त्यांनाच माहिती. आणि असेच काही दिवस चालत होते. महाराजांच्या दर्शनाला मात्र रोज येत, महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवत आणि एकच प्रार्थना करत. मनोमनी महाराजांच्या पुढ्यात येऊन ते एकच बोलत की महाराज, मला ह्या संकटातून आता काढा. 2 वेळचा माझा आणि माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करिताच तरी मला काहीतरी मिळू द्या. आणि अखेर महाराजांनी त्यांना सांगितलेलं, महाराजांनी त्यांना अभय दिलेलं, काही घाबरू नकोस, गेल्याच्या दुपटीने कमवशील. आणि ते खरं ठरलं. ग्वालियरच्या शिंदे सरकाराने त्यांना आपल्या राज्यामध्ये शास्त्री म्हणून नेमलं. त्याने अलिशान बंगला दिला राहायला, त्यांना उत्तम तनखा दिली. बघता बघता नारायण भटांनी त्यांचं गेलेल्यापेक्षा जास्ती कमवलं सुद्धा. आनंदात राहिले. ग्वालियरचे जयाजीराव शिंदे सरकार स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला आले होते. त्यांना नारायण भटच घेऊन आले होते. आणि पुढे ग्वालियरचे शिंदे सरकार सुद्धा महाराजांचे निस्सीम भक्त झाले. नारायण भट अक्कलकोटकरांचे वंशज आज सुद्धा अक्कलकोटला महाराजांच्या दर्शनार्थ येतात बरं का. सध्या हे कुटुंब पुण्यात राहतं. महाराजांचं नाम आणि महाराजांचा अखंड आशीर्वाद हा सदोदित या घराण्याच्या पाठी आहे. आणि म्हणूनच आज पिढ्यानपिढ्या ते महाराजांना स्मरतात, महाराजांना भजतात आणि सर्वत्र आनंदात राहतात. सोलापुरातले दुसरे महाराजांचे भक्त म्हणजे धर्मराव भीमाशंकर थोबडे. भक्तराव थोबडे हे सोलापूरमधलं अगदी खूप श्रीमंत घराणं. शेती वाडी म्हणू नका, जमीन जुमला म्हणू नका, वाडे म्हणू नका, अगदी धनसंपन्न घराणं आहे. लक्ष्मी जणू त्यांच्या घरात पाणीच भरत होते. महाराजांचे निस्सीम भक्त आणि लिंगायत समाजातले सोलापूरमधले स्वामी महाराजांचे पहिलेच भक्त म्हटलं तरी चालेल. कारण ते महाराजांना भजू लागले आणि तिथपासून सबंध लिंगायत समाज सोलापूरमधला महाराजांना भजू लागला, महाराजांकडे येऊ लागला. त्यांनी आजवर लिंगायत समाजासाठी भरपूर केलं. त्यांच्यासाठी शाळा उघडल्या, त्यांना काय पाहिजे नको ते बघितलं, त्यांच्यासाठी दवाखाने सुद्धा उघडले. त्यामुळे सबंध लिंगायत समाज या धर्मराव थोबडेंना अतिशय मानत असत. धर्मराव थोबडेंच्याकडे महाराज नेहमी जात. महाराज ज्या ज्यावेळेला त्यांच्या घरात जात असत त्या दिवशी जणू काय या थोबडे घराण्याचं दिवाळी चाले. सगळीकडे आनंद असायचा, एक सोहळाच असायचा. का तर महाराज आज आमच्या घरी आलेले आहेत. खरोखर तो आनंदाचा दिवस असायचा. नंतर महाराज अक्कलकोटला गेले आणि ही सगळी सोलापूरकर मंडळी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाखातर अक्कलकोटला येत असत.
पण असं काय घडलं की एके दिवशी स्वामी समर्थ महाराज सोलापुरात सर्वांना दर्शनार्थ आले होते आणि त्यावेळी अक्कलकोटचे राजे मालोजी राजे यांना इंग्रज सरकाराने कैद करून सोलापुरात ठेवलं होतं. मालोजी राजे काही दिवस सोलापुरात होते, कैदेत होते. और रोज महाराजांचं दर्शन घेणारे मालोजी राजे त्यांना कितीतरी दिवस महाराजांचं दर्शनच घडलं नव्हतं. ते महाराजांच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले होते. पण करणार काय, कैदेत असल्यामुळे काहीच करता येत नसायचं. एके दिवशी त्यांना असं कळलं की स्वामी समर्थ महाराज सोलापुरात थोबड्यांच्या मळेमध्ये येत आहेत. त्या दिवशी त्यांनी सर्व शिपायांना किंवा इंग्रज सरकारांना एक विनंती केली की मला थोबड्यांच्या मळ्यामध्ये घेऊन चला, मला माझ्या महाराजांचं दर्शन मनसोक्तपणे घेऊ द्या, मग पुन्हा पाहिजे तर कैद करा. पण आता सोलापुरात महाराज आलेले असताना मला दर्शन मात्र त्यांचं घडवा. त्या दिवशी थोबडे मळ्याला आधी भलतीच रोषणाई केली होती. सर्वत्र अत्तराचे फवारे सोडले होते, गॅसचे दिवे ठिकठिकाणी लावले होते आणि ह्याच्यात स्वामी समर्थ महाराजांचं आगमन झालं. भरपूर गर्दी होती, कारण कितीतरी दिवसांनी सोलापूरकर मंडळींना स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सोलापूरमध्ये दर्शन देणार होते. आणि त्यावेळेला इंग्रज सरकारच्या शिपायाने मालोजी राजेंना स्वामी महाराजांच्या दर्शनाखातर या थोबड्यांच्या मळ्यामध्ये आणलं. मालोजी राजेंची आणि स्वामी समर्थ महाराजांची भेट घडली. धर्मराव थोबडे ते बघून अगदी अवाक झाले. महाराजांनी मालोजी राजेंना पाहताच त्यांना घट्ट मिठी मारली, नाना प्रश्नांची त्यांची विचारपूस केली. मालोजी राजे तृप्त झाले. कितीतरी दिवस स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाखातर ते व्याकुळ झाले होते. त्यांचा जीव अगदी खासावीच होत असायचा. पण त्या दिवशी महाराजांचं त्यांनी अगदी मनसोक्त दर्शन घेतलं. धर्मराव थोबडेंना सुद्धा ते बघून अगदी फार संतुष्ट झाले ते. कारण भक्त मंडळी, स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनार्थ व्याकुळ झालेले मालोजी राजांना महाराजांचं दर्शन घडलं, त्याला निमित्त धर्मराव थोबडे होते. ही धर्मराव थोबड्यांची पुण्याई नाही का, पुण्याईच म्हणली पाहिजे ती. कारण महाराजांच्या दर्शनाला आपण जर निमित्त होणं ही खरोखर आज सुद्धा ती पुण्याईच म्हटली जाते. सोलापूरमध्ये स्वामी समर्थ महाराज मालोजी राजेंना भेटले. तो धर्मराव थोबड्यांचा मळा, तो परिसर आज सुद्धा आहे. आज तिथे नीलमनगर या नावाने एक परिसर वसलेला आहे. भाजीपालांची झाडं होती, आजच्यासारखी वस्ती नव्हती, पण वास्तू तीच आहे, जमीन तीच आहे. ज्या जमिनीला स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली आहे. धर्मराव थोबडे घराणं आज सुद्धा सोलापुरामध्ये आहे. आज सुद्धा ते स्वामी समर्थ महाराजांचं निस्सीम भक्त आहे. या धर्मराव थोबड्यांना स्वामी समर्थ महाराजांनी सिद्धेश्वरांच्या स्वरूपामध्ये दर्शन दिलेलं बरं का. कारण महाराज हे पूर्ण ब्रह्म होते. त्यांना स्वतःचा रूप, रंग, आकार, उकार काही नव्हतं आणि म्हणूनच त्यांना देहभान नव्हतं. ज्या ज्या लोकांनी महाराजांचं दर्शन घेतलं त्यांना महाराजांमध्ये स्वतःचं आराध्य दैवतच दिसलं. आणि म्हणूनच धर्मराव थोबड्यांसारख्या सद्ग्रस्तांना स्वामी समर्थ महाराजांमध्ये त्यांचं आराध्य दैवत सिद्धेश्वर महाराज दिसले. स्वामी पुण्यतिथीला मात्र आवर्जून ते अक्कलकोटात असतात. तिसरं नाव आहे ते चन्नबसप्पा वारद. यांना सुद्धा स्वामी महाराजांमध्ये सिद्धेश्वर महाराज दिसले होते. कारण ही सर्व मंडळी लिंगायत समाजातली. सिद्धेश्वर महाराजांचे ते निस्सीम भक्त. त्यामुळे महाराजांकडे येऊन दर्शन घेताच त्यांना महाराजांमध्ये त्यांचं आराध्य दैवत दिसलं. चन्नबसप्पा वारद हे सिद्धेश्वराखेरीज कोणालाच मानत नव्हते. पण जेव्हा त्यांना महाराजांमध्ये सिद्धेश्वरांचं दर्शन घडलं, तिथपासून ते महाराजांना आणि सिद्धेश्वरांना वेगळे कधी समजलेच नाही. स्वामी महाराज हे माझे सिद्धेश्वर आहेत असं ते नेहमी म्हणत. दर सोमवारी ते महाराजांवरती येऊन ते दुधाने अभिषेक करत, महाराजांना मनसोक्त आंघोळ घालत, नंतर मग केशराची उटी, चंदनाचं लेपन वगैरे सगळं करून महाराजांची मनसोक्त सेवा करून त्यांना हात जोडून ते महाराजांचा निरोप घेत. त्याने स्वामी समर्थ महाराजांना एक शिवलिंग सुद्धा दिलं होतं, जे शिवलिंग महाराजांनी अक्कलकोटामध्ये स्थापन केलेलं आहे. आपण त्याच्यावरती एक वेगळा एपिसोड करणार आहोत. त्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला त्या शिवलिंगाच्या बद्दल निश्चित सांगेन. चन्नबसप्पा वारदांचा वाडा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आज सोलापूर महानगरपालिकेचं कार्यालय आहे. वारदांचं कुटुंब आज सुद्धा सोलापूरमध्ये आहे.
स्वामी महाराजांची निस्सीम भक्त आहेत. अधूनमधून अक्कलकोटला जात असतात आणि महाराजांचं स्मरण करूनच, सिद्धेश्वर महाराजांचं स्मरण करूनच आज ते आपलं उत्तम आयुष्य व्यतीत करत आहेत. कारण सिद्धेश्वर आणि महाराजांचं त्यांच्यावरती वर्धस्त आहे. स्वामी समर्थ महाराजांचे ते निस्सीम भक्त आहेत. आज पिढ्यानपिढ्या त्यांच्या घराण्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची भक्ती चालू आहे. आता आपण येऊया नारायणराव सोनींच्याकडे, ज्यांना सोलापुरात नाना सोनी म्हणत. चिंतोपंत अप्पा टोळांचे ते स्नेही बरं का. त्यांचा अगदी घरोब्याचे संबंध. चिंतोपंत अप्पा टोळांना अक्कलकोटामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं रोजच दर्शन घडायचं आणि या नाना सोनींना त्यांचा हेवा वाटायचा. मग त्यांच्या डोक्यात एक दिवशी असं आलं की आपल्याला सुद्धा महाराजांचं रोज दर्शन घडावं. पण ते कसं काय शक्य आहे? सोलापूर पासून 40 किलोमीटर अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज बसलेले आहेत. रोज जाणं येणं तर काही शक्य नाही. मग आता काय करावं? म्हणून ते रोज अक्कलकोटच्या राजघराण्यामध्ये जाऊन मालोजी राजांना भेटत असत. त्यांना नेहमी नाना प्रकारे ते विनंती करत की तुमच्या राजवाड्यामध्ये काहीतरी मला काम बघा, जेणेकरून माझं वास्तव्य अक्कलकोटमध्येच राहील. मला रोज स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडेल. पण मालोजी राजेंनी सुद्धा फारसं गांभीर्याने त्यांचं ऐकलं नाही. हे मात्र नेहमी महाराजांचं दर्शन घ्यायला येत आणि महाराजांचं दर्शन घडलं का ते मालोजी राजेंना जाऊन भेटत. एक दिवशी मालोजी राजेंना खरोखर एका सद्ग्रस्ताची गरज होती आणि तेवढ्यात नाना सोनी त्यांच्याकडे आले. त्यांनी नाना सोनींना सनद लिहून दिली की ह्या पुढचं जे काय इंग्रजांबरोबर आपलं काम असेल ते तुम्ही सांभाळायचं. ही सनद घेऊन सर्वप्रथम ते स्वामी महाराजांकडे गेले. त्यांना भरपूर आनंद झालेला. महाराजांच्या चरणावरती ती सनद त्यांनी ठेवली आणि महाराजांना प्रार्थना करू लागले, आता मला तुमचं रोज दर्शन घडू द्या, मला आनंद होईल. पण स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्याकडे डुंकून सुद्धा बघितलं नाही. उलट ती पायावरची सनद उचलली आणि एका तिराईक माणसाच्याच हातात दिली. महाराजांनी असं का केलं असावं? आपल्याला आशीर्वाद द्यावा, सनद पुन्हा आपल्या हाती द्यायला पाहिजे होती. ती सनद उचलून कुठल्या तरी दुसऱ्याच माणसाच्या तिराईकाच्या हातात दिली. त्याला सुद्धा समजलं नाही आपल्या हातात महाराजांनी काय दिलं. पण जेव्हा त्याला समजलं की ती सोनीना मालोजी राजेंनी लिहून दिली ती सनद आहे, तेव्हा त्याने ती मालोजी राजेंची सनद सोनींकडे सुपूर्द केली. सोनींना थोडं वाईटच वाटलेलं. महाराज नेमके आपल्याला ह्या कृतीद्वारे काय सुचवत असतील हे त्यांना कळेनासं झालं. पण अखेर महाराजांच्या चरणावरती तरी आपल्याला सनद आपण ठेवली यावरती संतोष मानून ते सनद घेऊन ते सोलापूरला मामलेदार साहेबांकडे गेले. ती सनद वाचून मामलेदार साहेबांनी नाना सोनींना सांगितलं, आम्हाला कोणाच्याही वकिलाची गरज नाही. आमचे जासूद अक्कलकोटात नेहमी जात असतात आणि राजेसाहेबांचे जासूद सुद्धा आमच्याकडे येत असतात. तेव्हा आम्हाला वकिलाची गरज नाही. आम्ही जे काय असेल तर आम्ही परस्पर एकमेकांशी जे काही संवाद साधू. तुम्ही इथून निघून जा. नाना सोनींना हे ऐकून खूप वाईट वाटलं. आपण एवढं सोलापुरातून अक्कलकोटात नेहमी जात होतो. अखेर मालोजी राजेने आपल्याला सनद लिहून सुद्धा दिली, पण महाराजांनी ती सनद आपल्या हाती दिली नाही. त्याचाच अर्थ बहुतेक हा असावा की महाराजांना माहिती होतं की जरी मालोजी राजेंनी सनद लिहून दिली तरी त्या सनदीला ब्रिटिश सरकारकडून मान्यता मिळणार नाहीये. आणि म्हणूनच स्वामी महाराजांनी ती सनद पुन्हा ती नाना सोनींच्याकडे दिली नाही. अखेर नाराज झालेले सोनी पुन्हा अक्कलकोटात आले. त्यांनी मालोजी राजेंना जे काही कळवायचं ते कळवलं. मालोजी राजेने ती सनद रद्द केली. पण त्यापुढे हे नाना सोनी सगळं आपलं काम धंदा सोडून कायमस्वरूपी येऊन अक्कलकोटात राहिले. स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात त्यांनी अखेरचे दिवस काढले. जे काय होईल ते होईल, आपण महाराजांच्या सानिध्यात महाराजांच्या चरणसेवेत मिळेल ते खाऊन दिवस काढू. स्वामी महाराजांनी जणू त्यांची परीक्षाच घेतली होती. सनद वगैरे काय नाही, तुला पाहिजे असेल तर येऊन माझ्याकडे राहा, असंच जणू महाराजांनी त्यांना सांगितलं असावं किंवा सुचवलं असावं. नारायणबुवा सोनी, ज्यांना नाना सोनी म्हटलं जात असत, ते कायम स्वरूपी येऊन अक्कलकोटात राहिले आणि आपला अखेरचा श्वास सुद्धा महाराजांच्या चरणापाशीच घेतला.
भक्त म्हणजे आपली लोक जशी स्वामी समर्थ महाराजांना भजत असत, महाराजांचे भक्त होते, तसे तिथे सोलापूर, अक्कलकोट वगैरे या परिसरात असलेले इंग्रज अधिकारी सुद्धा महाराजांना भजत. एक इंग्रज अधिकारी आपल्या बायकोसह सोलापुरात राहत असायचा. तो महाराजांकडे वेगवेगळी लोक येत आहेत ते पाहत असायचा. रडत येत आहेत आणि हसत जात आहेत. कधी कधी महाराज त्यांचं कल्याण केल्यानंतर दुसऱ्या वेळेला ते येऊन महाराजांकडे आनंद व्यक्त करतायत. हे पाहून त्यांना सुद्धा महाराजांचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. दोघांनी त्याबद्दल एकमेकाकडे विचारपूस केली. त्याची बायको त्याला म्हणाली, फार तर काय होईल, महाराजांच्या सानिध्यात असलेले ही जी कोणी इतर मंडळी आहेत ती आपल्याला हकलावून लावतील किंवा खुद्द महाराज हकलावून लावतील, काही हरकत नाही, पण आपण प्रयत्न तरी करूया, महाराजांकडे जाऊया, आपल्याला जे काय पाहिजे नको असेल त्या महाराजांकडे हात पसरून मागूया. महाराज म्हणजे साक्षात ईसा मसीह आहेत हे आपण रोजच पाहतोय. मग आपण लांब का राहावं, आपण सुद्धा महाराजांकडे जाऊन हात पसरूया. त्या दोघांनी एकमेकाचं म्हणणं कबूल केलं आणि एका विशिष्ट दिवशी ते महाराजांकडे जाऊन हात जोडून उभे राहिले. स्वामी समर्थ महाराजांचं जसं त्यांच्याकडे लक्ष गेलं तसं महाराजांनी त्यांना इंग्रजीमध्ये आशीर्वाद दिला. बरं का, महाराजांना किती भाषा येत होत्या याचा अंदाज आपण लावू शकत नाही हो. महाराज खरोखर बहुभाषिक होते. महाराज कन्नडमध्ये बोलायचे, महाराज कोकणीमध्ये बोलायचे, महाराज शुद्ध मराठीमध्ये बोलायचे, महाराज अस्खलित उर्दूमध्ये बोलायचे, विविध भाषेमध्ये महाराज बोलायचे. तसंच महाराज अगदी त्या इंग्रजांच्या पद्धतीने, इंग्रजांच्या ॲसेंटमध्ये इंग्रजी भाषेत सुद्धा बोलायचे. आणि जेव्हा या इंग्रज अधिकाऱ्याला हात जोडून उभा असलेला महाराजांनी पाहिला तेव्हा काय तो महाराजांकडे मागणार, काय तो बोलणार, त्याच अगोदर महाराज त्याला म्हणाले, 1 year and a month dear, 1 year and a month. माझ्या प्रिय भक्ता, 1 वर्ष आणि 1 महिना थांब, हे जणू महाराजांना सांगायचं होतं. महाराजांनी ते इंग्रजीमध्ये सांगितलं. हे ऐकून त्याला आनंद झाला. महाराजांनी आपल्याला थांब सांगितलंय म्हणजे महाराजांना कळलेलं आपल्याला काय पाहिजे. आणि वरती महाराजांनी आपल्याला वेळ पण दिलेली आहे, 1 वर्ष आणि 1 महिना थांब, तुझ्या मनोकामना पूर्ण होतील, असंच जणू महाराजांनी त्यांना सांगितलं होतं. दोघांनीही महाराजांच्या चरणी डोकं ठेवलं आणि आनंदामध्ये महाराजांचा निरोप घेऊन ते तिथून निघून गेले. आणि भक्त मंडळी, खरोखरच अगदी बरोबर 1 वर्ष आणि 1 महिन्यानी त्यांना पुत्र झाला. त्याने तीच उणी होती, त्यांना मूलबाळ नव्हतं. महाराजांकडे तेच मागायला आले होते, पण अंतर्ज्ञानी महाराजांना ते कळलं. कधी कधी असं असतं ना की महाराजांकडे काय मागावं लागतच नाही, खरं तर मागूच नाही. पण महाराजांना आपल्यापेक्षा जास्ती माहिती आहे की आपल्याला काय पाहिजे आणि काय मिळणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ते महाराज आपल्याला देत असतात. आपण कधी तृप्त होत नाहीत ती गोष्ट वेगळी, किंवा आपण आपल्याला महाराजांनी जे काय दिलेलं आहे त्याची आपण जाण सुद्धा ठेवत नाही, तो सुद्धा भाग वेगळा. पण महाराज आपल्याला देत असतात हे विसरून चालणार नाही. बारकाईने विचार केला तर सर्वजण मान्य करतील की महाराज हे दाते आहेत आणि सदोदित आपल्याला देत आलेले आहेत. हा इंग्रजी अधिकारी कोण, तो त्यानंतर हिंदुस्थानामध्ये किती वर्ष होता, त्याचं पुढे काय झालं याबद्दल मात्र कोणाला काहीच माहिती नाहीये, ना त्याची कुठे नोंद आहे. पण असं म्हटलं जातं की त्यानंतर सुद्धा अक्कलकोटमध्ये महाराज गेलेले असताना हे इंग्रज दाम्पत्य त्यांच्या मुलाला घेऊन महाराजांच्या दर्शनासाठी येत असत. महाराज खरोखर दयाळू आहेत, त्यामुळे महाराजांकडे न मागितलेलंच बरं हो. आणि अशाच पद्धतीने तुम्ही खरे स्वामी भक्त होऊ शकता. मागून सर्वच काय मिळतं, पण महाराज न मागता सर्व काही देतात, ह्याचं भान आपण ठेवायला पाहिजे. त्यानंतर भक्तगणून नारायण दामले नावाचे वकील सुद्धा सोलापुरात होते. त्यांच्याकडे सुद्धा महाराज नेहमी येत असत. त्यानंतर न्यायमूर्ती भावे, ज्यांच्यावर एक एपिसोड आपण केला आहे, खाली पाहिजे त्याची मी लिंक देतो. महाराजांनी त्यांना सर्व काही दिलं आणि त्यांना सुद्धा त्याची जाण होती. तरी महाराजांनी त्यांना एक दिवशी विचारलं, तुला काय पाहिजे. ते सहज बोलून गेले, महाराज सर्व काही दिलेलं आहे तुम्ही मला, सर्व काही दिलेलं आहे, काय मागू. मग नेमकं काय घडलं ते पूर्णतः जाणून घ्यायचं असेल तर खाली मुद्दाम मी त्याची लिंक दिलेली आहे, तो एपिसोड सुद्धा बघा. त्यानंतर भक्त मंडळी, सोलापुरात एक गुलजर म्हणून एक कुटुंब होतं. गुलजर, नामदेव लाल्या गुर्जर नावाचे सोलापुरात एक सावकार होते.
स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. महाराज त्यांच्याकडे नेहमी येत असत. महाराज आले का आनंदी आनंद, सगळा काम धंदा पेढी बिडी सगळी बंद करून ते महाराजांच्या सेवेत राहायचे. महाराजांना काय पाहिजे नको ते बघायचे. महाराजांच्या सानिध्यात किती वेळ राहिले तरी त्यांना कमीच वाटायचं. या घराणे असं म्हटलं जातं, स्वामी भक्त नामदेव गुर्जरचे आताचे वंशज ज्यांच्याकडे मी फोनवरती बोललो तर त्यांनी मला सांगितलं की अहो, आमच्या शेतामध्ये खुद्द गाडगे महाराज सुद्धा आले होते. गाडगे महाराज आमच्या घरी येऊन जेवून खाऊन गेलेले आहेत. हे सोलापूरमधल्या मोदीखाना परिसरामध्ये राहत होते. स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. स्वामी भक्त नामदेव गुर्जरांचे वंशज जगदीश विश्वनाथ जुलगर यांच्याशी जेव्हा मी फोनवरती बोललो तेव्हा त्यांनी ह्या घराण्याबद्दल मला खूप काय सांगितलं. त्यांचे भाचे जितेश जक्कल सध्या पुण्यामध्ये असतात. या जितेश जक्कलाने मला यांच्या या आजोळच्या घराण्याबद्दल सांगितलं बरं का. आणि म्हणूनच हे आज आपल्याला सर्वज्ञात झालं. खूपशा नोंदी झालेल्याच नाही आहेत. कितीतरी नोंदी स्वामी चरित्रामधल्या झालेल्याच नाही आहेत, ज्या आम्हाला शोध घेतल्यावरती आज मिळत आहेत. भक्त मंडळी, स्वामी समर्थ महाराजांचं सोलापुरात 3 वर्ष वास्तव्य होतं. 3 वर्ष. त्यामुळे सोलापुरात त्यांचे शेकड्यांनी भक्त असतील. त्यांना अनन्य भावे कितीतरी लोक भजत असतील, पण त्या सर्वांची नोंद झालेली नाहीये. आणि ज्या काय नोंदी आपल्याला मिळत आहेत ते कधीच फारसे प्रकाशात सुद्धा आलेले नाहीयेत. आपण लवकरच सोलापूरवरती काही एपिसोड्स करणार आहोत. तेव्हा भक्त म्हणजे आपण निश्चित त्यावेळेला भेटूया. आजवर जेवढे मला समजले तेवढे सोलापुरातले स्वामी भक्तांचा मी तुम्हाला परिचय करून दिला. याही पुढे कितीतरी असतील. जसजसं समजतील, जसजसं आपल्याला कळतील, मी पुन्हा त्यांना घेऊन एपिसोड करीन, त्यांची ओळख तुम्हाला करून दे. पण तोवर भक्तगणो, मी आज इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचं सोलापुरातले वास्तव्य, त्या काळात स्वामी समर्थ महाराजांना भेटलेले भाग्यवंत भक्तगण, त्यांना महाराजांचं घडलेलं वास्तव्य, या सर्व गोष्टी खरोखर ऐकण्यासारख्या आहेत. हा एपिसोड हे मी तुमच्याकडे लवकर घेऊन येणार आहे. तोवर महाराजांना स्मरण करूया. सोलापूरमधल्या असंख्य स्वामी भक्तांचं सुद्धा स्मरण करूया. आणि मनोमनी स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करून आपण सुद्धा म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन,
चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान